नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपलं रिव्हिजनचा 8वं लेक्चर आहे. आशा करतो तुम्हाला या लेक्चरचा खूप फायदा होतोय आणि तुमची रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. चला लेक्चरला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे उद्घाटन केले? ओके, पहिलं तर याच्यावरून कळलेलं आहे की याचं उद्घाटन कोणी केलं? नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. विक्रम साराभाई यांच्या. तर तुम्हाला यांच्याविषयी माहित पाहिजे, विक्रम साराभाई कोण आहेत? ओके, फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम आहे आणि यांच्या ज्या पुतळ्याचं उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे केलेलं आहे. ओके, हे तुम्हाला जस्ट माहित पाहिजे. साबरमती रिव्हर फ्रंट वरती केलेलं आहे, अहमदाबाद, गुजरात. आणि या स्टॅच्यूचं जे काम आहे ते कोणी केलेलं आहे? एएमसी, अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने केलेलं आहे. आणि याचं जे सुपरविजन केलेलं आहे ते त्यांचा मुलगा आणि मुलगीने केलेलं आहे. कोणाच्या? विक्रम साराभाई यांच्या. त्यांचं नाव काय बघा, कार्तिकेय साराभाई आणि मल्लिका साराभाई. या दोघांनी जे आहे ते त्याचं काम केलेलं आहे. इथे जर आता तुम्ही बघाल तर हे बघा, ही स्टॅच्यू आहे, बेंचवरती ते बसलेले आहेत. ओके, ॲज अ स्टडी. इथे तुम्हाला बुक वगैरे पण दिसत आहेत. आणि या स्टॅच्यूचं जे डिझाईन आहे ते अहमदाबाद बेस्ड एक जो हे आर्टिस्ट आहे, ध्रुव शिल्पी यांनी हे केलेलं आहे. जे की हे जी साईज आहे याची ती 6 फूट उंच आहे. ओके, हे जे बनवलेलं आहे ते ब्रॉन्झने बनवलेलं आहे. याचं वजन जे आहे ते 1050 किलो आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ते एका बेंचवरती बसलेले आहेत आणि ते अभ्यास करत आहेत. आणि याच्या बाजूला जे आहे एक ते पब्लिक गॅलरी केलेली आहे तयार, की जे त्यांच्या लाईफ आणि त्यांचं वर्क आहे त्याच्याविषयी जे असणार आहे ते चित्रपट दाखवणार आहे तिथं. ओके, पिक्चर त्याच्यावरून क्लिअर होईल. लक्षात ठेवायचं तुम्हाला, विक्रम साराभाई यांच्या जन्म शताब्दी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे जे आहे ते त्यांच्या स्टॅच्यूचं उद्घाटन केलेलं आहे. बघू पुढे. आता ही गुजरातच्या रिलेटेड न्यूज आहे, तर तुम्ही गुजरातच्या ज्या ज्या न्यूज होत्या त्या इथं रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. जसं की आता गुजरातमधलं पहिलं मेगा फूड पार्क आहे ते सुरत जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये ॲज इट इज स्टेटमेंट होतं की 182 मीटर्स त्यांच्या जे विधानसभेच्या जागा आहेत तेवढीच त्याची उंची आहे का? तर बघा, तसंच ॲज इट इज पडलेला होता क्वेश्चन आत्ताच्या राज्यसभेमध्ये. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. क्वेश्चन रिपीट होऊ शकतो वेगळ्या अँगलने. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर ते डिझाईन कोणी केलं? राम सुतार यांनी केलेलं आहे. आणि राम सुतार यांना 2016चा रवींद्रनाथ टागोर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर तुम्हाला राम सुतार यांच्याविषयी सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. ओके, तर कारण हा जो टागोर पुरस्कार आहे त्याचं स्वरूप माहित पाहिजे तुम्हाला, 1 कोटी रुपये असं आहे. आणि तो 2014, 15 आणि 16 साठी डिक्लेअर झालेला होता, मिळालेला आहे. 16 साठी राम सुतार यांना मिळालेला आहे, 15 साठी बांगलादेशमधील छायानट या सांस्कृतिक केंद्राला आहे, तर 2014 मधला मणिपुरी नर्तक सिंगजीत सिंग यांना आहे. ओके, आणि हा टागोर पुरस्कार जो आहे त्याची सुरुवात 2011 पासून झालेली आहे. पहिला जो आहे तो सितारवादक पंडित रविशंकर यांना मिळालेला आहे. ओके, आता बघा, आपण जस्ट गुजरातवरून, राम सुतारवरून आपण टागोर पुरस्कारचे सुद्धा इथे रिव्हिजन झालेले आहे. तसंच आता गुजरातच्या रिलेटेड देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ आहे गुजरातमधील वडोदरा येथे झालेले आहे. नाव काय? राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था, नॅशनल रेल अँड ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट. ओके, याचं लोकार्पण पियुष गोयल यांनी केलेलं होतं. आणि रशिया आणि चीन नंतर रेल्वेच्या कामकाजाशी संबंधित शिक्षण देणारं हे जगातील 3रे विद्यापीठ आहे. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी गुजरातच्या रिलेटेड सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढे आता नेक्स्ट क्वेश्चन. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भ्रष्टाचार निर्देशांक 2018 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? पहिली तर गोष्ट याच्यातून कळलेली आहे की भ्रष्टाचार निर्देशांक आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आहे ते प्रसिद्ध करतं. तर बघा, 2018च्या अहवालानुसार भारताचा जो रँक आहे तो 78 रँक आहे. हा जो मागच्या वर्षी याचं जर कंपॅरिझन कराल तो 81 होता. ओके, म्हणजे 3 पोझिशनची आहे ती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. हा जो भ्रष्टाचार म्हणजेच करप्शन परसेप्शन इंडेक्स आहे तो 180 देशांचं रँकिंग केलेलं होतं. या रँकिंगमध्ये स्केलिंग जे असणार आहे ते 0 to 100 असणार आहे. 0 म्हणजे काय रँक असणार आहे? तो हायली करप्टेड असणार आहे. ओके, 100 म्हणजे व्हेरी क्लीन. तर याच्यामध्ये सर्वात क्लीन असा आहे तो डेन्मार्क आहे, 88 पॉईंट्स आहेत त्याला 100 आउट ऑफ. न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहे. शेवटचा देश म्हणाल तो सोमालिया आहे. सोमालियाच्या आधी सिरिया आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा अमेरिका जी आहे ती टॉप 20 मधून बाहेर पडलेली आहे.
22व्या स्थानी जी गेलेली आहे ती अमेरिका गेलेली आहे. एवढं जर तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. आणि आता इथे इंडेक्स आलेले आहेत तर बाकीचे इंडेक्स सुद्धा तुम्ही हे रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. तर इथे तुम्ही बघालच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जे आहे याचं हेडक्वार्टर म्हणजे जर्मन स्थित जी आहे ही संस्था आहे इंटरनॅशनल नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. ओके, एवढे जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. हे इमेजमध्ये तुम्हाला डिटेल दिलं आहे फॉर्मेशन कधी झालं वगैरे. बाकीचे जे इंडेक्स आहेत जेंडर गॅप इंडेक्स आहे, इज ऑफ डुईंग बिझनेस आहे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आहे, हे जे आहेत त्याच्यामध्ये किती निकष वापरले जातात का असं विचारलं जातं खालीपैकी कोणत्या निकषाद्वारे हा इंडेक्स काढला जातो. त्याच्यामध्ये पहिल्या 5 देशांचं तुम्हाला रँकिंग माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भारताचं रँकिंग काय आहे ते माहीत असणं अपेक्षित आहे. बघू पुढे नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर 200 एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणारी जगातील पहिली महिला ठरलेली आहे? तर याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला इमेजवरूनच कळेल बघा. तर याचं उत्तर आहे मिताली राज. ओके, मिताली राज जे आहे कॅप्टन ऑफ वुमन क्रिकेट टीम, हिने जे आहे ते 200 एकदिवसीय सामने खेळणारी प्रथम महिला ठरलेली आहे. ओके, आणि 50 ODI मध्ये आहे, लक्षात ठेवा तुम्ही. न्यूझीलंड विरुद्धचा सामना खेळला आणि मग ही अशी जी आहे ती कामगिरी करणारी पहिली खेळाडू ठरलेली आहे. तिच्याविषयी सांगायचं झालं तर अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे 2003 साली, पद्मश्री मिळालेला आहे 2015 साली, आणि तिने त्याच्या ODIचं जे डेब्यू होता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण हे एक दिवसीय मध्ये केलेलं आहे. आणि मिताली राज तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की तिने कोणत्या देशाविरुद्ध जे आहे ते पदार्पण केलं, तर ते इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये तिने केलेलं आहे ODI मध्ये मिल्टनमध्ये. ओके, एवढं जस्ट तुम्हाला तिच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आता बाकीचे ज्या महिला क्रिकेटच्या रिलेटेड आहेत त्यासुद्धा ज्या न्यूज आहेत तुम्ही याची इथे रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. हरमनप्रीत कौर आहे, ओके, स्मृती मंदाना आहे की ज्यांची ODI T20 मध्ये आणि ODI इंटरनॅशनल टीममध्ये निवड झालेली आहे. त्याचबरोबर हरमनप्रीत कौर आहे ती T20 टीम ऑफ द इयरची कॅप्टन आहे आणि तिने सेंचुरी मारलेली होती वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध T20 मध्ये. ओके, तर हे जस्ट तुम्हाला रिव्हिजन आहे ही करणं अपेक्षित आहे. उरकरी व्यंकटरमण जे की त्यांचे कोच म्हणून निवड झाली रमेश पवार यांच्या जागी. बघू पुढे नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते वर्ष नासाने सर्वात उष्ण वर्ष म्हणून घोषित केले आहे? आता कॉमन सेन्सने त्याचं उत्तर निघू शकतं कारण आता येणाऱ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन पडतोय आणि आता अजून मार्चच आहे आणि जरा क्वेश्चन आला तर तुम्ही 2018 क्वेश्चनवरती आन्सरवरती टिक करू शकता. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे? आन्सर ऑप्शन नंबर 2 2018. नासा आलेला आहे. नासाचा तुम्हाला फुल फॉर्म माहीत पाहिजे, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. इस्रोचा फुल फॉर्म विचारलेला आहे त्यामुळे तुम्हाला नासाचा सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कदाचित विचारला जाऊ शकतो. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन कधी स्थापना झालेली आहे बघा? 1958 ला झालेली आहे. ओके, हेडक्वार्टर कुठे आहे? वॉशिंग्टन DC ला आहे. मोटो काय बघा? फॉर द बेनिफिट ऑफ ऑल. ओके, बघू नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कोणत्या वर्षाला आवर्त सारणी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2019. 1869 साली रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलिवने प्रथम आवर्ती सारणी आधुनिक पद्धतीने मांडलेली होती. ओके, त्यांनी जे होतं ते मूलद्रव्यांना त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडलेलं होतं आणि त्याची आवर्त सारणी जी होती ती त्यांनी तयार केली होती. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की मेंडेलिवचा जो आवर्ती नियम होता तो काय होता. ओके, आणि ह्या ज्या आवर्त सारणीच्या शोधाला जे आहे ते 150 वर्ष पूर्ण झाले आणि मग त्याच्या ह्याच्यानुसार जे आहे ते त्यांनी 2019 हे रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून जे आहे तो साजरा करण्याचा निर्णय घेतला. ओके, आवर्त सारणी सर्वांना माहीतच असणार आहे, पिरियॉडिक टेबल ज्याला आपण म्हणतो ते. बघू नेक्स्ट क्वेश्चन. एकना क्रिकेट स्टेडियमचे नामकरण अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे करण्यात आले, तर ते कोणत्या शहरात बांधण्यात आलेले आहे? कोणत्या शहरात आहे? ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लखनौ. ओके, तर हे लखनौ येथे आहे. आता अटल बिहारी वाजपेयी आलेले आहे तर त्यांच्याविषयी तुम्हाला माहीत असणं
गरजेचं आहे. त्यांचा जन्मदिन जो आहे 25 डिसेंबर गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा केला जातो. 2014ला घोषित केलेला आहे मोदी सरकारने, तेव्हापासून हा गुड गव्हर्नन्स डे साजरा केला जातो. आपण क्वेश्चन सुद्धा ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी. ते 3 वेळा पीएम होते. फर्स्ट टाइम 13 डेज, 13 मंथ अँड फुल टर्म. ओके. पहिले पीएम आहेत जे नॉन इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे आहेत की ज्यांनी पूर्ण टर्म पद सांभाळलेले आहेत. 10वे पीएम होते. त्यांना अवॉर्ड भारतरत्न मिळालेला आहे. त्यानंतर पद्मविभूषण मिळालेला आहे 1992ला. त्यांच्या कविता माहीत पाहिजे तुम्हाला, अमर आग है, क्या खोया क्या पाया, कैदी कविराज की कुंडलिया. त्यांच्याविषयी 100 रुपयाचं नाणं सुद्धा जारी केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. एवढं जस्ट आहे, तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघू पुढचा क्वेश्चन. सलग 941 दिवस अविरत कार्यरत राहून कैगा ऊर्जा केंद्राने डिसेंबरमध्ये जे आहे ते जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तर ते कोणत्या राज्यात आहे? इथे राहिलं आहे, तर ते कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. ओके. 941 दिवस आहे ते त्यांनी सलग कार्यरत राहून जो आहे तो विक्रम केलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये. याच्या आधी जो आहे तो 940 दिवसांचा आहे विक्रम. युनायटेड किंगडम मधील अणुऊर्जा रिॲक्टर मध्येच्या नावावरती होता हेशम 2 चा. ओके. आता सध्या देशामध्ये 22 अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. त्याद्वारे जे जवळपास आहे ते 6680 मेगावॅट ऊर्जा निर्मिती केली जाते. ओके. तर हे जस्ट तुम्ही लक्षात ठेवा, कैगा ऊर्जा प्रकल्प जो आहे तो कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. वन लाइनर क्वेश्चन बनू शकतो याच्यावर. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने बजेट 2019-20 मध्ये प्रत्येक लग्नामध्ये नवरीला 1 तोळा सोने घालण्याची घोषणा केलेली आहे? ओके. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. ओके. मग हे बघा, 1 तोळा सोनं घालणार आहे, याला नाव पण दिलेलं आहे. या स्कीमचं नाव काय? अरुंधती स्कीम. ओके. ही जे अरुंधती स्कीम नाव दिलेलं आहे ते सुद्धा एक बसिस्टा यांच्या वाईफच्या नावावरून जे आहे ते नाव दिलं गेलेलं आहे. आणि गव्हर्नमेंटने याच्यासाठी 300 करोड जे आहे ते 300 करोडची ही योजना इम्प्लिमेंट करण्याचं ठरवलेलं आहे. आता याच्यानुसार जे आहे बेनिफिट घेण्यासाठी जे आहे ती इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शनमध्ये असणार आहे त्यांच्यासाठी असणार आहे की ज्यांचं ॲन्युअल इन्कम जे आहे ते 5 लाखापेक्षा कमी असणार आहे. ओके. आणि याच्यासाठी फॉर्मल रजिस्ट्रेशन म्हणजे मॅरेज रजिस्ट्रेशन म्हणतो ते होणं गरजेचं आहे अंडर स्पेशल मॅरेज रूल 1954 आसामचा. ओके. हे एक जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं की अरुंधती स्कीम आहे जी की 1 तोळा सोनं दिलं जाणार आहे त्या मुलीला. आणि हे जे सोनं आहे ते अशा ठिकाणी दिलं जाणार आहे की जिथे म्हणजे लग्नामध्ये 1 तोळा सोनं म्हणजे सोनं दिलं जातं अशा ठिकाणचे आहे ती इकॉनॉमिकली बॅकवर्डसाठी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या 150व्या जयंतीनिमित्त किती रुपयांचे नाणे चलनात आणले? अगदी सोपं आहे. 150वी जयंती आहे आणि नाणे असणार आहे ते 150, सॉरी 350. तर 350 याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. इथे तुम्हाला इमेजमध्ये सुद्धा दिसतंय ते. नेक्स्ट क्वेश्चन. निवडणूक आयोगाने 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकात कोणत्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत संघवारी मतदान केंद्राची स्थापना केली? पहिल्यांदा तर तुम्हाला माहित पाहिजे की संघवारी मतदान म्हणजे काय असतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड. संघवारी मतदार केंद्र म्हणजे काय? तर त्या ठिकाणी त्या बूथवरती जे असणार ते सर्व महिला असणार आहेत काम करायला. तुम्हाला इथे दिसतच असेल थोडक्यात की पूर्ण महिला असतात. बघा पूर्ण सजवून वगैरे केलेलं आहे मतदानाला. ते पूर्ण महिलाच तिथे असणार आहेत, त्या सर्व्हिस करणार आहेत. ओके. आता तुम्हाला हे विधानसभा ज्या वेळी त्यावेळी सांगते तुम्हाला पूर्ण विधानसभेच्या रिलेटेड जो आहे तो क्वेश्चन बनू शकतो. त्याच्यामध्ये जो आहे की तुम्हाला या 5 राज्यांच्या रिलेटेड त्यांच्या जागा कोणकोणत्या आहेत ह्या सुद्धा तुम्हाला माहित पाहिजेत. विधानसभेचं कलम कोणता आहे, राज्यपालांच्या रिलेटेड सुद्धा माहित पाहिजे कारण मुख्यमंत्र्यांना शपथ दिलेली असते. ओके. हे सर्व जे आहे ते तुम्हाला परत कोणते मुख्यमंत्री कोणत्या राज्यासाठी झालेत हे सुद्धा डिटेलमध्ये माहित असणं गरजेचं आहे. राजस्थानमध्ये जे होतं ते ब्रेल लिपीतलं ईव्हीएम यंत्राचा वापर केलेला होता दृष्टीहीन लोकांसाठी. हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपलं लेक्चर युजफुल वाटतं, इम्पॉर्टंट वाटतंय आणि तुम्ही हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.